अत्यंत उपयुक्त असं स्तोत्र मानलं गेलेलं आहे. याशिवाय लक्ष्मी चालीसा, महालक्ष्मी चालीसा, महालक्ष्मीचे विविध मंत्र किंवा महालक्ष्मी चौपाई नावाचा प्रकार आहे. असे विविध मंत्र आणि स्तोत्रांच्या माध्यमातून आपण लक्ष्मीला प्रसन्न करून घेऊ शकतो. परंतु तुम्ही रोज मंत्र म्हटलात आणि जर कामधंदाच केला नाहीत तर मात्र लक्ष्मी प्रसन्न होणार नाही. यासाठी एक गोष्ट अर्धवट अशी ऐकलेली आहे ती मी सांगतो की एक खूप लक्ष्मीचा भक्त होता शिल्पा, आणि रोज रात्री झोपायचा, प्रार्थना करायचा लक्ष्मीची की मला एक नाणं मिळू दे, आणि रोज तो आराम करायचा, झोपायचा. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा तो उठून बघायचा तेव्हा त्याच्या उशाखाली खरोखरीच एक नाणं असायचं. त्याला फार चमत्कार वाटला की आपल्या इथं उशाला नाणं येतंय. मग त्यांनी एक दिवस किलकिले डोळे उघडे करून बघितले की लक्ष्मी ते नाणं ठेवून जाते. मग त्यांनी विचार केला की जर एक नाणं लक्ष्मी ठेवून जाते तर लक्ष्मी जिथून ते नाणं आणतीये तिथं भरपूर मोठा भंडार असेल, मग आपण तिला बघायला जाऊ कुठेतरी की ती कुठे जाते, कुठे आणते. आणि मग एक दिवस असंच तो झोपल्याचं सोंग घेतलं त्यांनी. पहाटेच्या वेळेस लक्ष्मी आली, लक्ष्मीने त्याच्या खाली तो सोन्याचं तो नाणं ठेवलं आणि त्यानंतर तो तिच्या मागं गेला. मागं गेल्यानंतर त्यानं पाहिलं की लक्ष्मी एका धनिकाच्या घरामध्ये झाडलोट करतीये, भांडी घासतीये, आणि त्या बदल्यात तिला एक सोन्याचं नाणं मिळतंय आणि ते नाणं ती आणून त्याच्या उशाशी ठेवते. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं की लक्ष्मीने सुद्धा तुमच्यावर प्रसन्न होण्यासाठी तिला सुद्धा काम करायला लागतं. म्हणजे ह्या गोष्टी मागे तथ्य अत्यत्यता सोडली तर काम केल्याशिवाय काहीही मिळत नाही. पण ज्यावेळेस खूप काम करूनही आपल्याला यश नसतं अशा वेळेस आपण एखाद्या स्तोत्र मंत्राच्या आधारे आपली मानसिकता आणि ताकद वाढवू शकतो. दारिद्र्यधन शिवस्तोत्र, महालक्ष्मीचा उपाया, महालक्ष्मी चालीसा असे पुष्कळ मंत्र आहेत की तुम्ही विष्णूची उपासना, विष्णू सहस्त्रनामाने सुद्धा बऱ्यापैकी फरक पडतो. बरीच मंडळी काय करतात की लक्ष्मीची उपासनेच्या मागे लागतात, पण जिथं विष्णू तिथे लक्ष्मी, आणि म्हणून विष्णूची उपासना ही अतिशय महत्वपूर्ण आहे. जी मंडळी विष्णू सहस्त्रनाम रोज म्हणतात, विष्णूचं पूजन अर्चन करतात किंवा अनेक विष्णूचे मंत्र आहेत, व्यंकटेश स्तोत्र आहे, हे म्हटल्याने सुद्धा लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न राहते. त्याचबरोबर घरामध्ये मांगल्य पण नांदतं. सर, मला याच्यावर तुम्हाला असं विचारायचंय की खरंच असे स्तोत्र म्हटल्याने धनप्राप्ती होते का? म्हणजे आता देव आकाशात असतात बऱ्याच, म्हणजे खरंच याच्यातनं काही उपयोग होतो का लोकांना, म्हणजे स्तोत्र म्हटल्याने? सायंटिफिक आधार पाहिजे. सायंटिफिक आधार, येस, बरोबर. म्हणजे आता खोचक प्रश्न विचारण्यात तुझी आघाडी सुरू झालेली आहे, हरकत नाही. बऱ्याच मंडळींना हा प्रश्न असतो की आकाशात राहणारे जे ग्रह तारे आहेत ते पृथ्वीवरच्या मंत्र म्हणण्याने प्रसन्न होतात का, हा पहिला प्रश्न. बरोबर. दुसरी गोष्ट की हे शास्त्र काय, की वाडवडिलांनी हे जे मंत्र लिहून ठेवलेले आहेत त्याच्या मागे काय शास्त्र आहे. तुम्ही कोणताही उच्चार बघितला तर तो ओम ओम ओमनी होतो. तुम्ही श्वास घेताना सुद्धा ओम सोहम अशा पद्धतीचा श्वास असतो. प्रत्येक गोष्टीत मंत्र लपलेला असतो. सत्य, निष्ठा, चिकाटी ह्या गोष्टी जरी असल्याबरोबर तरी सुद्धा मंत्र कसे काम करतात ते मी तुम्हाला सांगतो. यासाठी सायन्सचा आपण आधार घेऊया थोडासा. मध्यंतरी मी असं एका चॅनलवर पाहिलं की जो माहिती देतो तो चॅनल, त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की लादेनला जेव्हा मारलं, ओसामा बिन लादेनला, तेव्हा अमेरिकेचे जे कोणी अध्यक्ष आणि जी काही लोक होती ते अशा रूम मध्ये चर्चा करायचे की ज्यामध्ये ते जे काही बोललेले आहेत त्या लहरी कोणाला पकडता येणार नाहीत. यामागे असं गणित आहे की आपण एखादी गोष्ट एखाद्या ठिकाणी बोलल्यानंतर काही काळ तिथं तुम्ही जे बोलता त्या लहरी तशाच राहतात असं सायन्सनी सांगितलंय. बरोबर. असं त्या चॅनलवर मी बघितलं, हे माझ्या मनाचं नाही. मग त्या लहरी ते त्या मशीनच्या माध्यमातून पकडून तुम्ही काय बोलला ते ऐकू शकता. अशा प्रकारचं संशोधन अतिरेक्यांनी केलंय, किंबहुना अशा प्रकारचं संशोधन अमेरिकेने सुद्धा केलंय. म्हणून त्यांनी अशा ठिकाणी चर्चा केली त्या लादेनला मारायची की जिथं बोलल्यानंतर तो आवाज लगेच नष्ट होईल, डिझॉल्व्ह होईल. मला हीच गंमत वाटली की आपले ऋषीमुनी जेव्हा मंत्र म्हणतात किंवा एखादं स्तोत्र म्हणतात तेव्हा अशाच प्रकारच्या वातावरणामध्ये कंपन लहरी निर्माण होतात. आता मला सांगा की तुम्ही लाखो लोक साम टीव्हीवरती माझा हा कार्यक्रम बघताय. तसं बघायला गेलं तर तुमच्या माझ्यामध्ये फक्त आवाज आहे, पण तरी सुद्धा मी तुम्हाला जिवंत दिसतोय, शिल्पा दिसतेय, आपला हा प्रोग्राम दिसतो. याला कारण लहरी. या लहरी जर तुमच्यापर्यंत अशा पद्धतीने पोहोचतात तर तशाच पद्धतीने त्या देवतांच्या ताकदींपर्यंत किंवा तशा पद्धतीने पॉझिटिव्हिटी इफेक्ट करणाऱ्या गोष्टी सुद्धा या मंत्रांच्या स्पंदन लहरीमुळे होत असाव्यात, हे अगदी निश्चित. कारण आपल्या शास्त्रकारांनी जे काही लिहून ठेवलेलं आहे त्यामागे परिपूर्ण विज्ञान आहे.
रथसप्तमीपर्यंत तुम्ही तिळगुळ वाटलं, रथसप्तमीपर्यंत तिळगुळ खाल्ला, यामागं काय कारण आहे? एक तर त्यांनी प्रथा पाडली की एकमेकांविषयीचा वैरभाव संपून टाकायचा, तिळगुळ घ्या आणि गोड बोला. दुसरी गोष्ट, तो खाल्ल्यानंतर शरीरामध्ये स्निग्धता निर्माण होते, गुळ उष्णता निर्माण करतो, त्याच्यामुळे शरीरामध्ये एक प्रकारची उष्णता नांदते. म्हणजे प्रत्येक सणामागं, प्रत्येक गोष्टीमागं विज्ञान आहे. तसंच स्तोत्रामागं आणि मंत्रामागं सुद्धा विज्ञान आहे, ते आहे स्पंदन लहरीच. कोणत्याही मंदिरामध्ये गेल्यानंतर आपण ओम असा दीर्घोच्चार केल्यानंतर वातावरणामध्ये कंपन लहरी तयार होतात. किंबहुना आपण रेडिओ ऐकतो वेगवेगळे, हे रेडिओ सुद्धा लहरींच्या माध्यमातूनच ऐकतो. म्हणजे अशाच पद्धतीने वातावरणामध्ये मंत्रांच्या लहरी सोडून जशा या लहरी तुमच्यापर्यंत पोहोचतात, तशा मंत्रांच्या लहरी त्या विशिष्ट देवतांपर्यंत पोहोचवण्यासाठी शास्त्रकारांनी केलेला हा प्रयत्न असावा. नक्कीच सर, आपल्याला एक फोन येतोय पुण्याहून योगेशांचा. योगेश, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो सर. हा बोला. सर योगेश पाटील बोलतोय. बोला योगेश. सर माझा छोटा प्रॉब्लेम होता. बोला. पैसे येत आहेत पण ते टिकत नाहीयेत. घराचं तोंड कुठल्या दिशेला आहे? घराचं तोंड पश्चिमेला. बरं, मला एक सांगा, जन्मतारीख काय आहे तुमची? 19/2/1984. आणि वेळ सांगाल? सकाळी 7:45 आणि शनिवार. ठिकाण सांगता? चाळीसगाव. 19 फेब्रुवारी 1984 तुम्ही म्हटलात ना? हो हो. हा साहेब, त्या दिवशी शनिवार नाही, रविवार आहे बरं का? रविवार आहे. हो हो. चाळीसगाव जळगाव ना? हो, चाळीसगाव जळगाव. हो, ह्या चाळीसगाव मध्ये एक रामदेव बाबांचं फार मोठं छानसं मंदिर आहे, जिथे जागृती आहे साक्षात. योगेश, तुमची रास मी आता इथे पाहिली, 19/2/84 सकाळी 7:45 चाळीसगावचा तुमचा जन्म आहे. पत्रिकेमध्ये मी सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला प्रश्न असा विचारला की तुमची वास्तूचा दरवाजा कुठल्या दिशेला आहे, तर त्यांनी सांगितलं की पश्चिमाभिमुख आहे. दुसरी गोष्ट अशी की पश्चिमाभिमुख वास्तूमध्ये खरं तर लक्ष्मीचं आणि स्त्रीचं प्राबल्य असतं. किंबहुना दक्षिण आग्नेयकडनं सुद्धा मोठ्या प्रमाणात पैसा येतो, तसंच पश्चिमेकडं येतो पैसा पण मावळतो, हा पहिला मुद्दा. दुसरी गोष्ट, मी थोडंसं मला खटकलं की आपण तुमची पत्रिका पाहूयात, कारण तुमचं नाव योगेश आहे. जर नाव योगेश आहे तर वृश्चिक रास येते, पण पत्रिकेमध्ये जर पाहिलं तर तुमची रास कन्या आलेली आहे आणि उत्तरा फाल्गुनी नक्षत्र आलेलं आहे. आता जर बघितलं तर योगेश दादा, तुम्हाला 7.5 सुरू आहे शनी महाराजांची, आणि असं म्हणतात की शनीच्या 7.5 मध्ये आलेला पैसा टिकत नाही. 10 रुपये आले तर 15 रुपये खर्च होतात, डाव्या पायाची दुखणी लागतात, मानसिक त्रास होतात, पोलीस कोर्ट कचेरी सारखे त्रास होतात. मग ह्या 7.5 वाचण्यासाठी आपलं आनंदी 7.5 नावाचं एक पुस्तक आहे, त्याच्यामध्ये पान 43 वर एकूण 26 उपाय आहेत. त्यातले 10 उपाय तुम्ही करून पहा. शनी चालिसा म्हणणं, त्याचबरोबर घरातल्या पूजेमध्ये एखादं मेरू श्रीयंत्र ठेवणं, यामुळं तुमच्या आर्थिक अडचणीच्या कटकटी ज्या चाललेल्या आहेत त्या थोड्या कमी होण्यासाठी मदत होईल. पण लक्षात ठेवा की 7.5 असल्यामुळं तुम्हाला थोडा तरी आर्थिक ताण, म्हणजे 10 रुपये आले तर 12 रुपये खर्च, 12 रुपये आले तर 15 रुपये खर्च. योगेश दादा, याचा अर्थ असा आहे की तुम्हाला पैसे येणार आहेत, कारण 10 रुपये येतील तेव्हा 12 रुपये खर्च होतील, म्हणजे 2 रुपये कर्ज राहिलं तरी सुद्धा 12 रुपये येतील तेव्हा 15 रुपये खर्च होतील. अशी स्थिती 7.5 मुळे तुमच्या वाट्याला येईल. त्याचबरोबर तुमच्या नावाची रास वृश्चिक आहे, नावालाही 7.5 आहे, पत्रिकेला सुद्धा 7.5 आहे, आणि अर्थात हा त्रास तुम्हाला अजून 2016-17 पर्यंत राहील. यातून निघण्यासाठी जसा पाऊस पडतो म्हणून आपण छत्री घेतो, रेनकोट घेतो, थंडी वाजती तर आपण स्वेटर घालतो, त्या पद्धतीने जर आता त्रास आहे तर 7.5 उपाय तर कराच, पण त्याचबरोबर घरातल्या पूजेमध्ये मेरू श्रीयंत्र ठेवा. नक्कीच सर, वास्तुशास्त्र आणि पैसा या विषयाची चर्चा आपल्याला अशीच सुरू ठेवायची, पण आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही कुठेही जाऊ नका. लाइट्स, कैमरा, ड्रामा. अरे बहू, बाबू मैं छोटा सा, नन्हा सा, प्यारा सा बच्चा हूँ. बाबू, आपको समझ में नहीं आता, समझ में नहीं आता, समझ में नहीं आता. फुल बात. शाबाश, बिंदास, झकास, बंदूक, क्लास ड्रामेबाज. बच्चों की एक्टिंग का नेचुरल अंदाज. इंडियाज बेस्ट ड्रामेबाज 23 फरवरी से शनिवार और रविवार रात 9 बजे CTV पर. लेट्स गो. आलं कॉम्प्लान न्यूट्रिग्रो. 2 ते 6 वर्षांच्या मुलांना द्या हो. चे वाढवते प्रतिकारक शक्ती. मुले सुरक्षित राहती, वाढत राहती. तुम्ही माझ्या असहाय्यतेचा फायदा उठवताय. एक काम करा, बाहेर शोभा स्टोअर्स आहे, तिथे जाऊन सांगा की मला ते जेम्स सरप्राईज द्या ज्यामध्ये डॉक्टर पांडा आहे. यु नो दॅट्स नॉट पॉसिबल. यासाठीच तुम्ही एवढ्या दुरून आलात. अरे, एक आणखी डॉक्टर पांडा. पण एका डॉक्टर पांडासाठी 5-5 पांडा. इट्स क्रिमिनल.
सोडा ना, टॅक्स जो कलेक्ट करा ते जास्त सोपं आहे. नाही थांबा, वेट. नो वे फॉर टॉयज. कैडबरी जेम सरप्राइज. रहा एजलेस. लाइट्स कैमरा अरे बहू एक बाबू मैं छोटा सा नन्हा सा प्यारा सा बच्चा हूँ. एक बाबू आपको समझ में नहीं आता, समझ में नहीं आता, समझ में नहीं आता. फुल बात. शाबाश, बिंदास, झकास, बंदूक, क्लास ड्रामेबाज. बच्चों की एक्टिंग का नेचुरल अंदाज. इंडियाज बेस्ट ड्रामेबाज 23 फरवरी से शनिवार और रविवार रात 9 बजे CTV पर. एक रत्न, एक फूल तुमचे भाग्य बदलू शकतात. स्वर्ण स्पर्श, भरोशाचं प्रतीक. क्षण तो झपवतो, श्वासात हिम्मत भरतो, नशिबाची ही बाजी, सूर्याला हो राजी, थोडी भीतीची पेढी, न थांबतो चुकवतो सारं, आकाश भर मनात, आकाश तू मापून घे, कोणाही विचार करतोस, पावलेही थांबवतोस, ध्येय मिळण्याआधी हरवून मिळवतो कधी, ठरवून मानून ध्येय घे खेचून, आकाश भर मनात, आकाश तू मागून घे. Let's go! आलं कॉम्प्लॅन न्यूट्रिग्रो. 2 ते 6 वर्षांच्या मुलांना द्या हो. चे वाढवते प्रतिकारक शक्ती. मुले सुरक्षित राहती, वाढत राहती. लाइट्स कैमरा अरे बहू एक बाबू मैं छोटा सा नन्हा सा प्यारा सा बच्चा हूँ. एक बाबू आपको समझ में नहीं आता, समझ में नहीं आता, समझ में नहीं आता. फुल बात. शाबाश, बिंदास, झकास, बंदूक, क्लास ड्रामेबाज. बच्चों की एक्टिंग का नेचुरल अंदाज. इंडियाज बेस्ट ड्रामेबाज 23 फरवरी से शनिवार और रविवार रात 9 बजे CTV पर. जीवन थोडं लाईट करे, हसणं थोडं ब्राईट करे, सनफेस्ट मारी लाईट. काय बालपण आठवलं वाटतं. आहे फायबर भरभरून, उत्तम गव्हाचे यात गुण, आरोग्याला राईट करी. राईट खाल उत्तम गव्हाचे तत्व असलेले आता जास्त फायबर युक्त सनफीस्ट मारी लाईट. आजी ट्विस्ट कर, तुझ्यासाठी करू. मग लिख कर. व्हेरी गुड. मग डंक कर. Only Oreo. फ्रॉम कॅडबरी. Let's go! आलं कॉम्प्लॅन न्यूट्रिग्रो. 2 ते 6 वर्षांच्या मुलांना द्या हो. चे वाढवते प्रतिकारक शक्ती. मुले सुरक्षित राहती, वाढत राहती. महाराष्ट्र कॉलिंगमध्ये ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. वास्तुशास्त्र आणि पैसा या विषयावर आपली चर्चा सुरू आहे. सर, म्हणजे धनप्राप्तीसाठी कासवाला महत्व दिलं जातं, बरोबर. मग कासव पाळलं तर असा अनेकांचा प्रश्न आहे, तर तोच मला विचारायचा होता. मोठी गंमत आहे बरं का ह्या बाबतीत. मुळामध्ये कासवाचा अर्थच आम्हाला समजला नाहीये. कोणत्याही मंदिरामध्ये गेल्यानंतर आम्ही पाहतो की सगळ्यात पहिल्यांदा जाताना कासव असतं. वास्तविक बऱ्याच म्हणजे शास्त्रकारांनी असं सांगितलं की आपला उजवा पाय त्या कासवाच्या पाठीवर ठेवायचा आहे आणि मग मंदिरात जायचं. आपण काय करतो, त्या कासवावरती पाय देत नाही, कारण आपण मंदिरातला तो एक भाग असल्यामुळे त्याला नमस्कार करतो आणि आपण पुढे निघून जातो, त्याला पाय न देता. पण त्यामागे संकल्पना अशी आहे की कासवाला 6 अंग असतात. त्याचे 2 हात, 2 पाय, त्याचं शेपूट आणि त्याचं तोंड. आणि त्याच्यावरती जेव्हा पाय दिला जातो तेव्हा ते सगळं अंग आकुंचित करतं स्वतःमध्ये आणि त्याचं शिल्ड आवरण तयार होत आहे. याचाच अर्थ त्याची जी 6 अंग आहेत ती 6 अंग त्या आतमध्ये ओढून घेतं. मग ही 6 अंग आत ओढून तुम्हाला मंदिरात जायची त्या कासवासारखं. ते कासव प्रतीक आहे तुमच्या स्वभावाचं. तुमचे जे काही षड्विकार आहेत ते आत घेण्याचं प्रतीक आहे. त्या कासवानी षड्विकार म्हणजे त्याची 6 अंग आत घेतली, तशी हे परमेश्वर मी माझे 6 विकार
लोभ, मद, मोह, मत्सर वगैरे हे जे 6 जे विकार आहेत ते षड विकार मी आतमध्ये ओढून घेतो आणि तुझ्या चरणाशी येतो, ही भावना. मग कासव ठेवण्याची ही जी संकल्पना नंतर का आली की बाबा कासव ठेवलं की माणसाला धनप्राप्ती का होते. मगाशीच मी तुम्हाला एक गोष्ट फार महत्वपूर्ण सांगितली की जिथे विष्णू तिथे लक्ष्मी, जिथे विष्णू तिथे लक्ष्मी. आणि विष्णू हा कासव म्हणजे कुर्मा अवतारात होता. आता कासवाकडे पाहून आम्ही हे शिकत नाही की कासव हे धीमं आहे, हळू चालतं. कुठतरी वाक्य आपण ऐकलं नसतं, चाल वाटे कासवाची आहे मात्र भरवशाची. म्हणजे आपण कासवाची आणि सशाची जी स्टोरी ऐकतो, जे लोक सशासारखे धावतात ते हारतात आणि कासवासारखे जे हळूहळू धावतात त्यांची प्रगती होते आणि ती भरवशाची असते. थोडक्यात कासव तुम्हाला हे तर सांगत नाही ना की तुम्ही तुमच्या जीवनात ह्या माझ्या पद्धतीनेच हळूहळू प्रगती करा, एकदम श्रीमंत होण्याची अपेक्षा कराल तर निश्चित तुम्ही रेस हारणार आहात. आता आणखीन एक गंमत याच्यामध्ये आली की एखादी गोष्ट ठेवली म्हणजे मला फायदा होतो, ही जी भावना आहे हा प्लॅसिबो इफेक्ट म्हणजे मानसिकता. अगदी शाळेमध्ये परीक्षेला जाताना एखादं ते फळ ठेवलं कंपास पेटीमध्ये म्हणजे पेपर छान जातो, ही मानसिकता आहे. चला अभ्यासच केला नाही तर कुठनं याला जाणार आहे सोपा पेपर, किंवा याने कामच धंदा केला नाही तर याला कुठनं पैसे मिळणार आहेत. म्हणजे थोडक्यात काय की कासव ठेवलं काय नाही ठेवलं काय, तुम्हाला पैसे तुमच्या कामानेच मिळतात. या गोष्टी फक्त तुम्हाला मानसिक बळ देणारे असतात. पण कासव जिवंत पाळण्यासाठी मात्र शासनाची परवानगी लागते. बरीच मंडळी घरामध्ये कासव पाळतात आणि हे कासव पाळल्यानंतर तुमच्या घरात काही पैशाचा पाऊस बीस पडणार नाही. एक जसं कुत्रं पाळता, मांजर पाळतात, त्याच पद्धतीने तुम्ही ते कासव पाळता. त्या कासवाला जर तुम्हाला पाळायचं असेल तर शास्त्र सांगतं म्हणून नाही, तर एक जसे ससे पाळतात, मासे पाळतात, कुत्री पाळतात, तसं तुम्ही कासव पाळू शकता. पण तो कासव तुम्ही पाळला म्हणजे पैशाचा पाऊस मुळीच पडणार नाही. त्यापेक्षा शासनाची परवानगी नाहीये याला, तुम्ही जर का बिना परवाना कासव पाळलं तर तो गुन्हा आहे. यासाठी तुम्ही एखादं पितळ्याचं कासव तुमच्या पूजेमध्ये ठेवू शकता. आता बऱ्याच ठिकाणी मी जेव्हा जातो ना तेव्हा पाहतो की पितळ्याचं कासव देवघरात ठेवलेलं असतं. वाटी घेतली, त्याच्यात पाणी ठेवलं आणि त्या पाण्यात ते कासव ठेवलं, कासवाचं तोंड कुठेही असतं. जेव्हा कासव आम्ही उलट करून बघतो तेव्हा त्याच्या पोटावर आकडे लिहिलेले असतात. 15 टोटल त्याची बेरीज केली तर ते 15 आकडे असतात. याला म्हणतात 15चं बिसा यंत्र आणि ते लक्ष्मीचं यंत्र मानलं गेले. कासवाच्या पोटावर ते यंत्र म्हणजे वरती कुर्म म्हणजे विष्णू आणि खाली लक्ष्मी, अशा पद्धतीची त्याची रचना असते. पण बऱ्याच लोकांना हे माहित नाही की ते कासव पाण्यात ठेवायचं नसतं. सर नक्की याच्यावरती मी येते, मला कासवाबद्दल आणखी जाणून घ्यायचं, पण आपल्याला फोन येतोय धुळ्यावरून किशोर यांचा. किशोर आपला प्रश्न विचारा. मॅडम नमस्कार, मी किशोर वराडे बोलतोय. नमस्कार. हा, माझं घर घेण्याचा हिशोब चाललाय, प्लॉट घेण्याचा, पण होत नाहीये. रास कोणती आहे तुमची किशोर? नावाची नाही, पत्रिकेतली. पत्रिकेतली कर्ज रास आहे. कर्क रास आहे. बरं, आता जे घर राहता ते स्वतःचं आहे का भाड्याचं आहे? आता स्वतःच आहे, दक्षिणमुखी घर आहे. बरं, मग त्या दक्षिणेच्या मुखाला तुम्हाला पूर्व पश्चिम करता येत नाहीये का? जागा नाही. बरं, मग ते दक्षिणमुखी घर आहे म्हणून तुम्ही सोडून दुसरं घेताय का तुम्हाला नवीन प्रॉपर्टी घ्यायची आहे? नाही, प्रॉपर्टी घ्यायची. हे छोटं आहे, ते थोडंसं वेगळं घ्यावं. ठीक आहे किशोर, तुम्हाला याच्यावरती मी खूप चांगला उपाय पण सांगतो. विश्वकर्मा जयंती आता आलेलीच आहे आणि विश्वकर्मा जयंती तुमच्या आनंदी वास्तू कॅलेंडरमध्येही त्याचा उल्लेख आहे. तुमच्या सगळ्या कॅलेंडर्समध्ये विश्वकर्मा जयंतीचा उल्लेख आहे. विश्वकर्मा जयंतीच्या दिवशी ज्या मंडळींना प्रॉपर्टी घ्यायची आहे अशा मंडळींनी विश्वकर्मा चालीसा विश्वकर्मा जयंतीपासून वाचायला सुरुवात करा. एका वाटीमध्ये तांदूळ घ्या किंवा छोट्याशा तांबण्यामध्ये तांदूळ घ्या. त्या तांदूळामध्ये एक काळी सुपारी, ज्याला चिकणी सुपारी असं म्हणतो, ती ठेवा. मनोभावे तिची पूजा करा. हळदी, कुंकू, दिवा, उदबत्ती, साखरेचं नैवेद्य आणि तिला तुम्ही विश्वकर्मा भगवान समजा. हात जोडून तुम्ही तिला प्रार्थना करा. विश्वकर्मा चालीसा म्हणा. आपल्या आनंदी वास्तू पुस्तकामध्ये विश्वकर्मा चालीसा लिहिलाय. याशिवाय कोणत्याही पूजेच्या दुकानामध्ये किंवा पुस्तकाच्या दुकानामध्ये तुम्हाला ते चालीसाचं पुस्तक मिळतं. चालीसा संग्रह यामध्ये विश्वकर्मा चालीसा तुम्हाला पाहायला मिळेल. अगदी 2-3 मिनिटं लागतात. तुम्ही उद्याच्या विश्वकर्मा जयंतीपासून तो विश्वकर्मा चालीसा वाचायचा. वाचून झाल्यानंतर हात जोडून मनोभावे विश्वकर्माजींना प्रार्थना करायची की माझी प्रॉपर्टी, माझी वास्तू, माझं घर, माझी जागा, तुम्हाला जे हवंय ते लवकरात लवकर होऊ दे अशी प्रार्थना करा. 6 महिने ते 8 महिन्याच्या आत तुम्हाला प्रॉपर्टी घेण्याचा योग येईल आणि खूप चांगला अनुभव येईल. आणि किशोरजी, तुमची रास कर्क आहे किंवा तुमच्या राशीला आता प्रॉपर्टी घेण्याचे योग चालू आहेत. त्यामुळे आता कर्क राशीची बहुतांशी मंडळी फ्लॅट आणि प्लॉटमध्ये गुंतवणूक करणार आहे. त्यातच विश्वकर्माजींची उपासना केली तर त्याला आणखीन बळ मिळेल. नक्की सर, आपण कासवाच्या रचनेबद्दल तुम्ही सांगत होतात.
त्याच्या कासवाची रचना बेरजेचा हा. आकडा तर पण शिल्पा त्याला गंमत अशी आहे की कासव जे ठेवलं जातं ना तर आम्ही पाहतो ते त्याच्या खाली आकडे असतात आणि ते पाण्यात ठेवलेलं असतं. तर ज्या मंडळींच्या घरामध्ये अशा पद्धतीचं कासव आहे आणि त्याच्या खाली आकडे आहे तर तुम्ही ते पाण्यात ठेवू नका. असं म्हणतात ना की आपण एखाद्या दैवतावरती रुसलो, रागावलो, वैतागलो तर आपण देव पाण्यात ठेवतो. तसं तुम्ही लक्ष्मी पाण्यात ठेवून तुम्हाला लक्ष्मी कशी प्राप्त होईल. कासव हे उभयचर आहे, ते पाण्यात पण राहतं आणि जमिनीवर पण राहतं. तुम्ही पूजेमध्ये खाली आकडे असलेलं जे यंत्र ठेवता म्हणजे जे कासव ठेवता ते उभयचर म्हणजे भूचर आहे, म्हणजे तुम्ही ते जमिनीवर ठेवलं पाहिजे. अशा वेळेस तुम्ही त्या वाटीमध्ये तांदूळ घ्यावेत किंवा त्या तांबणात तांदूळ घ्यावेत आणि त्या कासवाचं तोंड उत्तरेला करावं. हा, पण जर त्या कासवाच्या खाली आकडे नसतील तर मात्र तुम्ही ते पाण्यामध्ये ठेवू शकता. विविध धातूची कासवं मिळतात, संगमरवराची सुद्धा कासवं मिळतात, पण अष्टधातूचं कासव हे विशिष्ट कामांसाठी, धनप्राप्तीसाठी, विष्णू कृपेसाठी, लक्ष्मी प्राप्तीसाठी उपयोगी पडतं असं शास्त्रकारांनी सांगितलंय. नक्कीच. वाशीवरनं आपल्याला फोन येतोय सुजाता यांचा. सुजाता, आपला प्रश्न विचारा. नीट कळलं नाही? तुमचा आवाज नाही आला नीट. पुन्हा एकदा विचारा प्रश्न. हा विचारा. माझा प्रश्न असा आहे, मी माझं नवीन घर घेतलेलं आहे 99 साली. तेव्हापासून म्हणजे घरात भरपूर भरभराट पाहिजे, भरपूर मी प्रॉपर्टी वगैरे घेतलेली आहे. परंतु घरात साधारण महिन्यात 30 दिवसापैकी 10 दिवस तरी मला वैयक्तिक असा मुलांच्याकडून किंवा नातेवाईकांकडून कुठल्या ना कुठल्या कारणाने मला मानसिक त्रास होतो. स्वयंपाक करताना तोंड कुठं होतं सुजाता ताई? स्वयंपाक करताना तोंड कुठं होतं आपलं? पूर्वेला होतं. बरं, मुख्य घराचा दरवाजा कुठल्या दिशेला आहे? पूर्व आणि पश्चिम असं क्रॉस मध्ये आहे. अच्छा, म्हणजे विदिशा आहे तुमची वास्तू? हा, विदिशा आहे. बर. पैसे ठेवण्याचं कपाट कुठे तोंड करू नये? पूर्वेला. आणि झोपताना तुमचं डोकं कुठल्या दिशेला होतं? उत्तरेला. बरं, नातेवाईक तुमच्याकडे येऊन चांगल्या पद्धतीने राहतात आणि नंतर तुमची निंदा करतात असा अनुभव आहे का तुम्हाला? बर. तुमची रास कुठली म्हटला? धनु. अच्छा, धनुरास आहे. ठीक आहे, आपण पाहूया त्याचं उत्तर. नक्कीच सर, या प्रश्नाचं उत्तर आपण घ्यायचं आहे, पण एका छोट्याशा ब्रेक नंतर. ब्रेकची वेळ झाली आहे, तुम्ही कुठेही जाऊ नका. या प्रश्नाचं उत्तर सर आपल्याला देणारच आहेत एका छोट्याशा ब्रेक नंतर. वुमेन्स एम्पॉवरमेंट हे काही एक सिंगल गोष्ट अशी नाही आहे. तर त्यामुळे पुढच्या 3 ते 5 वर्षात असे काही प्रोग्राम्स करावे लागतील ॲट अ नॅशनल लेवल, गव्हर्नमेंटपासून, आपल्या कॉर्पोरेट सेक्टरपासून आणि इंडिव्हिज्युअल सिटिझन्स, हे सगळ्यांनी मिळून हे करायचं आहे. तर तुम्ही आमचा ह्याच्यामध्ये जे काही सहभाग तुम्हाला हवा असेल, वी आर मोर दॅन हॅपी. आलं कॉम्प्लॅन न्यूट्रिग्रो. 2 ते 6 वर्षांच्या मुलांना द्या हो. चे वाढवते प्रतिकारक शक्ती. मुले सुरक्षित राहती, वाढत राहती. लाइट्स, कैमरा, ड्रामा. अरे बहू, बाबू मैं छोटा सा, नन्हा सा, प्यारा सा बच्चा हूँ. बाबू, आपको समझ में नहीं आता, समझ में नहीं आता, समझ में नहीं आता. फुल बात. शाबाश, बिंदास, झकास, बंदूक, क्लास ड्रामेबाज. बच्चों की एक्टिंग का नेचुरल अंदाज. इंडियाज बेस्ट ड्रामेबाज 23 फरवरी से शनिवार और रविवार रात 9 बजे CTV पर. लेट्स गो. आलं कॉम्प्लॅन न्यूट्रिग्रो. 2 ते 6 वर्षांच्या मुलांना द्या हो. चे वाढवते प्रतिकारक शक्ती. मुले सुरक्षित राहती, वाढत राहती. तुम्ही माझ्या असहाय्यतेचा फायदा उठवताय. एक काम करा, बाहेर शोभा स्टोअर्स आहे, तिथे जाऊन सांगा की मला ते जेम्स सरप्राईज द्या ज्यामध्ये डॉक्टर पांडा आहे. यू नो दॅट्स नॉट पॉसिबल. यासाठीच तुम्ही एवढ्या दुरून आलात. अरे, एक आणखी डॉक्टर पांडा. पण एका डॉक्टर पांडासाठी 5-5 पांडा. इट्स क्रिमिनल. सोडा ना, त्या जो कलेक्ट करा ते जास्त सोपं आहे. नाही, थांबा, वेट. नो वे फॉर टॉयज. कैडबरी जेम्स सरप्राइज रहा एजलेस. लाइट्स, कैमरा, ड्रामा. अरे बहू, बाबू
मैं छोटा सा नन्हा सा प्यारा सा बच्चा हूँ। एक बात बोलूं, आपको समझ में नहीं आता, समझ में नहीं आता, समझ में नहीं आता। फुल बात। शाबाश, बिंदास, झकास, बंदूक, क्लास ड्रामेबाज। बच्चों की एक्टिंग का नेचुरल अंदाज। इंडियाज बेस्ट ड्रामेबाज 23 फरवरी से शनिवार और रविवार रात 9 बजे CTV पर। क्षण तो झपतो, श्वासात हिम्मत भरतो, नशिबाची ही बाजी सूर्याला हो राजी, तोडली भीतीची पेढी, न थांबतो चुकवतो सारं आकाश भर मनात, आकाश तू मापून घे, कोणाही विचार करतोस, पावलेही थांबवतोस, ध्येय मिळण्याआधी हरवून मिळवतो कधी, ठरवून मानून ध्येय घे खेचून, आकाश भर मनात, आकाश तू मापून घे. ए कविता, हा काकू तुझा टॉवेल माझ्या बाल्कनीत पडला होता. क्लिप का नाही लावत? आपल्या माणसानं नाही सांगणार तर कोणाला सांगणार? थँक्यू. टॉवेलमुळे समजलं की तुझे केस गळत आहेत. हे वापर फायदा होईल. खोबऱ्याचं तेल आणि आयुर्वेदाच्या शक्तीमुळे केसांचं गळणं थांबतं. पॅराशूट आयुर्वेदिक हेअर ऑइल तुमच्या जीवलगांनी सुचवलेलं. लेट्स गो. आलं कॉम्प्लान न्यूट्रिग्रो. 2 ते 6 वर्षांच्या मुलांना द्या हो. चे वाढवते प्रतिकारक शक्ती. मुले सुरक्षित राहती, वाढत राहती. सर्व समस्यांचे निराकरण रत्नांद्वारे. स्वर्ण स्पर्श, भरोशाचं प्रतीक. जीवन थोडं लाईट करे, हसणं थोडं ब्राईट करे. सनफीस्ट मारी लाईट. काय बालपण आठवलं वाटतं. आहे फायबर भरभरून उत्तम गव्हाचे यात गुण. आरोग्याला राईट करी. राईट खाल. उत्तम गव्हाचे तत्व असलेले आता जास्त फायबर युक्त सनफीस्ट मारी लाईट. आईला वाटतं फक्त दूध पिऊन मला कॅल्शियम मिळतं. आणि तुला काय वाटतं? वेस्ट वेस्ट वेस्ट. बिना विटॅमिन डी दुधातील कॅल्शियम वेस्ट होतं. खरंच आहे ते. मग या माकडाला काय देऊ? बोनविटा. यामध्ये विटॅमिन डी आहे. हे देखील करेक्ट आहे. बोनविटा मध्ये आहे विटॅमिन डी, ज्यामुळे दुधाचं कॅल्शियम वेस्ट नाही होत. बोनविटा, आता वाढवा दुधाची शक्ती. लेट्स गो. आलं कॉम्प्लान न्यूट्रिग्रो. 2 ते 6 वर्षांच्या मुलांना द्या हो. चे वाढवते प्रतिकारक शक्ती. मुले सुरक्षित राहती, वाढत राहती. ब्रेकनंतर महाराष्ट्र कॉलिंग मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. ब्रेकवर जाण्यापूर्वी आपल्याला सुजाताताईंनी एक प्रश्न विचारला होता, त्याचं सर आधी आपल्याला उत्तर द्या. ठीक आहे, हरकत नाही. सुजाताताईंच्या घरामध्ये त्यांची एकतर पहिल्यांदा सुजाताताई तुमची रास आहे धनुरास. तशी धनुरास खूपच सत्यवादी, सात्विक आणि फटकळ बोलणारी आहे. धनु म्हणजे बाण, आणि बाण कसा असतो? तीक्ष्ण असतो. अर्थात तुम्हाला काही विचार तुमच्या घरातल्यांचे पटत नाही आणि त्यामुळं तुमच्या स्वभावामुळे सुद्धा थोड्याशा कटकटी या घरामध्ये निर्माण होऊ शकतात. पण ज्यावेळेस अशा घरामध्ये बरकत असून सुद्धा जेव्हा कटकटी असतात, अशा वेळेस एक साधं सोपं एक सुंदरसा उपाय मी तुम्हाला सांगतो. आणि मी तुम्हाला हेही सगळ्या श्रोत्यांना सांगतो की हा उपाय करून फार काही मोठा फरक पडेल असा कुठलाही शब्द मी तुम्हाला देत नाही. कारण माझे जे वाडवडील आहेत, पूर्वज आहेत, आजी आजोबा आहेत, शास्त्रकार आहेत, त्यांनी जे जे सांगितलंय, जे जे उपाय ते मी तुमच्या पुढे मांडतोय. तुम्ही करून पहा. त्यातून फार काही खर्च नाही आणि ते करण्याने कोणी म्हणणार नाही. त्यामुळे तुम्ही हे जरूर करून पाहायला हरकत नाही. तुम्ही काय करा, तुमच्या घरातल्या सगळ्यांचे फोटो एकत्र एक ग्रुप फोटो काढा आणि तो ग्रुप फोटो घडी घालून एक चांदीची डबी घ्या. त्या डबीमध्ये मध भरा. त्या मधामध्ये तो फोटो बुडवून टाका. ती डबीचं झाकण लावा. त्याला 21 हिरव्या रंगाच्या लोकरीने गुंडाळ्या मारून 21 गाठी मारा त्याला. आणि नंतर तुमचा एखादी जुनं म्हणजे साडी असेल किंवा तुमच्या वापरातला जो कपडा असेल, त्यामध्ये ती गुंडाळून ठेवून तुम्ही तुमच्या कपाटामध्ये ठेवून द्या. तुम्हाला खूप चांगला अनुभव येईल. याशिवाय मिठाच्या पाण्याने फरशा पुसा. घरातल्या कटकटी कमी होतात. संध्याकाळच्या वेळेला तिळाच्या तेलाचा दिवा देवापुढे लावायला सुरुवात करा. फारच जर कटकटी होत असतील, घरामध्ये पिण्याच्या पाण्याची जी साठवण करता त्या ठिकाणी मातीच्या पणतीमध्ये तिळाचं तेल
खोबरेल तेलात भिजवलेली वात पूर्वेकडे तोंड करून पेटवून ठेवा आणि मात्र घरामध्ये उंदीर वगैरे प्रादुर्भाव असतील तर ते बघा, नाही तर ती उंदीर ती वात पळवेल आणि गडबड होईल. ती विजेपर्यंत थांबा, मग तुम्ही झोपायला गेलात तरी हरकत नाही. हा प्रयोग तुम्ही करून पहा, घरातल्या कटकटी बऱ्यापैकी कमी झालेल्या दिसतील तुम्हाला. नक्कीच सर. आता आपण अनुभवाचा फोन घ्यायचा आहे आपल्याला. पुण्यावरून आशिष पाठक आहे. आशिषजी सांगा तुमचा अनुभव. नमस्कार गुरुजी. नमस्कार. पाठक बोलतोय. बोला बोला. योगीराज हॉल तळेगाव. बरोबर, बोला. काही नाही, आपले आभार मानायला फोन केला होता. हा, आपण 8 वर्षापूर्वी योगीराज हॉलला भेट दिली होती. बरोबर. आणि त्या भेटी दरम्यान काही आपण तोडगे सांगितले. हो. आणि ते तोडगे आम्ही इकडे केले. तेव्हापासून व्यवसायात खूप वाढ झालेली आहे. आणि आपण जे जे काही तोडगे सांगितले त्याचा अनुभव खूपच छान आलेला आहे. बरोबर. पण खास आपले आभार मानण्यासाठी म्हणून आम्ही फोन केला होता. आणि त्याचबरोबर मी साम टीव्हीचाही आभार मानतो की साम टीव्ही छान माहितीचा कार्यक्रम सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवती आहे. त्यामुळे साम टीव्हीचाही आभार यासाठी म्हणून मी मुद्दाम आभार मानण्यासाठी म्हणून फोन केला होता. आपल्या 21 तारखेला आपला कार्यक्रम आहे योगीराज हॉल तळेगावला. तर तेव्हा सगळ्यांना निमंत्रण पण करायचं आहे त्या कार्यक्रमाचं. तर तुमचे आशीर्वाद आणि मार्गदर्शन असंच योगीराज हॉलला सदोदित असू दे. अगदी साधारण एक 7-8 वर्षापूर्वी योगीराज हा जो हॉल आहे हा तळेगाव दाभाडेमध्ये आहे. अतिशय सुंदर अशी सिस्टमॅटिक सेवा आहे, खूप सुंदर जेवण आहे त्या ठिकाणी, लग्न खूप छान, अतिशय शिस्तबद्ध अशा पद्धतीने हा यांच्याकडे कार्यक्रम होतात. आता गंमत अशी झाली होती की प्रत्येकाच्या माणसाच्या जीवनामध्ये काही ना काहीतरी पॅच येत असतो. अशाच पद्धतीने 7.5च्या पॅच मध्ये ही मंडळी मला भेटायला आली होती आणि त्यामध्ये वास्तूमध्ये केलेले बदल आणि त्यांना सांगितलेले उपाय यामुळे त्यांना खूप चांगले अनुभव आले. आणि विशेष म्हणजे उद्याच्या 21 तारखेला त्यांनी योगीराज हॉल तळेगाव दाभाडे या ठिकाणी योगीराज फाउंडेशनच्या वतीनं आपला आनंदी वास्तू हा कार्यक्रम ठेवलेला आहे. आणि पुणे, तळेगाव दाभाडे आणि पिंपरी चिंचवड परिसरातल्या मंडळींनी तळेगाव दाभाडे इथल्या योगीराज हॉल या ठिकाणी आनंदी वास्तू हा कार्यक्रम संध्याकाळी ठेवलेला आहे 6 वाजता. तर जरूर त्याचा लाभ घ्यावा. याशिवाय मुंबईकरांसाठी सुद्धा एक आनंदाची बातमी आहे. लवकरच म्हणजे 29 मार्चला, फेब्रुवारी नाही बरं का, फेब्रुवारीला 29 तारीख नाही, मार्चच्या 29 तारखेला ठाण्याला गडकरी रंगायतनमध्ये सुद्धा सकाळी 11 वाजता कार्यक्रमाच्या आयोजनासाठीचे प्रयत्न चालू आहेत. याशिवाय आष्टा या ठिकाणी झुंजारराव दादांच्या युवा मंचाच्या वतीनं कार्यक्रम नुकताच झाला. 3,500 ते 4,000 लोक कार्यक्रमाला होते. त्यानंतर कसबा सांगावला कार्यक्रम झाला, प्रचंड प्रतिसाद. त्यानंतर वडूजला कार्यक्रम झाला सातारा. मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की ग्रामीण भाग असून सुद्धा त्या ठिकाणी 2-2, 3-3 हजार लोक माझा हा आनंदी वास्तू कार्यक्रम पाहायला येतात. आणि त्याचं निश्चितच श्रेय वास्तुशास्त्रालाही आहे आणि आपल्या साम टीव्हीला सुद्धा आहे. नक्कीच सर, आभार तुमचे. सर, आपल्याला मेलवरूनही अनेक प्रश्न येतात. नाशिकवरून एक रंजना ताई आहेत, त्यांनी असं म्हटलं की त्यांच्या लग्नाला 3 वर्ष पूर्ण झालेली आहेत. बरोबर. पण लग्नाच्या पहिल्या दिवसापासून ते दोघे जण भावा बहिणीसारखे राहतात. त्यांची अशी मनापासून इच्छा आहे की आपला पती नक्की सुधारेल. पण मग तुम्ही त्यांना काय मार्गदर्शन करा? बरोबर. रंजनाताईंचा जो मेल आलेला आहे त्या मेलमध्ये त्यांनी दोघांच्याही पत्रिका मला पाठवलेल्या आहेत. त्या दोघांच्या पत्रिका पाहिल्या तर पत्रिकांमध्ये पत्रिका जमत नाही असं नाहीये, पत्रिका जमतायत. पण एकंदरीतच पहिल्या दिवसापासून रंजनाताई आणि त्यांचे जे पती आहेत ते पती पत्नीसारखे राहतच नाहीयेत, बहीण भावांसारखे राहत आहेत. याचाच अर्थ त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा कम्युनिकेशन नाही. एकमेकांशी ते खूप छान बोलतात, जेवतात, उठतात, खातात, बसतात. पण पुढे त्यांचा प्रपंच कसा वाढणार असा प्रश्न त्यांना पडलाय. आणि विशेष म्हणजे त्यांचं मनापासून प्रेम त्यांच्या पतीवर आहे आणि त्यांना सोडायचं नाहीये. पण एकंदरीत जर पत्रिका आणि त्यावेळेची प्रश्नकुंडली ज्यावेळेस मेल पाहिल्यानंतर मांडली त्यावेळेस असं स्पष्ट लक्षात आलं की त्यांचे जे पती आहेत ते 100% संसार करण्यासाठी अकार्यक्षम आहेत. आणि खरोखरीच आपण या विषयावरती आपण एक एपिसोड घेणार आहोत की ग्रामीण भागामध्ये आता शहरी भागामध्ये उघड उघड काही प्रवृत्ती बळावत चाललेल्या आहेत, ज्याला आपण गे संस्कृती म्हणत चाललेलं आहे. उघड उघड या गोष्टींवर चर्चा होत नाही, पण ही जी गेज मंडळी आहे यांच्या पालकांनी सुद्धा या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. याची उघड उघड चर्चा करून असं कुठल्याही मुलीचं आणि मुलाचं आयुष्य नष्ट केलं नाही पाहिजे. या केसमध्ये त्यांनी जवळजवळ 12 ते 13 पानी मला मेल पाठवलाय. त्याच्यामध्ये त्यांनी असं लिहिलंय की लग्नाआधी तो त्याच्या आई वडिलांना म्हणत होता की माझं लग्न करू नका, पण तरी सुद्धा त्यांनी हट्टा खातर आईबापांनी मरण्याची धमकी देऊन त्यांना लग्न करायला भाग पाडलेलं आहे. आणि नेमकं दुर्दैवाने रंजनाताईंचं प्रेम ह्या माणसावरती आहे की जो माणूस यांच्याशी बहिणीसारखा व्यवहार करतो. आणि अर्थात जर तुम्हाला त्याच्याबद्दल जर असंच प्रेम वाटत असेल आणि बहीण भावासारखंच जर राहायचं असेल तर तुम्ही त्याच्याबरोबर राहू शकता. पण तुमच्या भावना
आणि तुमची गरज काय याच्यावरती तुम्हाला वागायचं आहे. पण मला असं वाटतं की इथून पुढच्या कालावधीमध्ये तुम्हाला जे तुम्ही ज्या खोट्या आशयावर बसलेला आहात की त्याच्यामध्ये काही फरक पडेल, तर तो रंजनाताई मुळीच पडणार नाहीये. तुम्हाला आताच योग्य तो निर्णय घेऊन त्याच्यापासून फारकत घ्यावी लागेल. आणि जर तुमचं त्याच्यावर प्रेमच असेल तर तुम्ही असंच आयुष्य त्याच्याबरोबर काढू शकता. दोन्ही पर्याय तुमचा तो निवडायचा. आपल्याला एक आणखी फोन येतो इस्लामपूरवरनं छाया यांचा. छाया, आपला प्रश्न विचारा. हा मी प्रश्न हा विचार. हा विचार. हा नमस्ते. नमस्कार. मी इस्लामपूर बोलते. छायाताई बोला. हा मला असं विचारायचंय, आमच्या वास्तूमध्ये म्हणजे आमची वास्तू जी आहे ते दक्षिणेकडे तोंड करून आहे. बरं. मग त्यात पैशाची आहे कपाट ते कुठल्या बाजूला तोंड करून ठेवावं? छायाताई मला हे सांग की दक्षिण दिशेला कुठे तोंड करून आहे? घराचा दरवाजा कुठे आहे? दक्षिण आग्नेयला आहे, दक्षिण मध्ये? नाही, मेन दरवाजा मी इकडे पूर्वेकडे तोंड करून केलेला आहे. हा, मग दक्षिण काय? आमची जी वास्तू म्हणजे जे प्लॉट आहे, हा प्लॉट, प्लॉटचं तोंड आहे रस्ता आमचा दक्षिणेकडच्या बाजूला. त्या रस्त्यातनं जेव्हा तुम्ही तुमच्या घरात येता तेव्हा गेट ठेवलंय किंवा आत येण्यासाठी जी जागा आहे ते कुठल्या दिशेला? आग्नेय, नैऋत्य, दक्षिण? आग्नेय दिशेला. आग्नेय दिशेला. आणि दरवाजा पूर्व आग्नेयला आहे का पूर्व ईशान्येला आहे? पूर्व नैऋत्येला. पूर्व नैऋत्य कशी असेल? पूर्वेला आग्नेय किंवा ईशान्य या दोन दिशा येतात. पश्चिमेकडे आहे, पूर्वेकडे तोंड करून नाहीये, पश्चिमेकडे तोंड करून नैऋत्य कोपऱ्यामध्ये आहे. बरं, मग आता तुम्ही काय कपाट कुठे ठेवले पैशाचं तोंड करून? पूर्वेकडे तोंड करून ठेवलंय. बर, मग आता कसं आहे छायाताई, अगं पैसा जर पूर्वेला तोंड करून ठेवला तर जसा उगवतो सूर्य तसाच मावळतो असं म्हटलंय नाही. आणि म्हणून लक्षात घ्या की तुम्हाला पैशाचं कपाट जर ठेवायचं असेल तर तुम्ही ते उत्तरेकडे तोंड करून उत्तरेच्या खोलीमध्ये ठेवावं असं शास्त्रकारांनी सांगितलंय. पण छायाताई, तुमच्या प्लॉटचा जो गेट आहे तो गेट आग्नेय दक्षिणेकडून आहे आणि तो वेल्थ कॉर्नर आहे, त्यामुळे टेन्शन घ्यायचं कारण नाही. तिथून मोठ्या प्रमाणात संपत्ती येईल. पण पूर्वाभिमुख ठेवलेली संपत्ती लगेच हाता वेगळी होते, म्हणजे खर्च होतो असं म्हणतात, कारण उगवलेला पैसा मावळतो. असंही काहीतरी कदाचित चुकीची असेल. पण मी म्हणतो शास्त्रकार जर म्हणतात उत्तरेला तोंड करून तिजोरी ठेवा, तर उत्तरेला तोंड करून तिजोरी फिरवायला काय हरकत आहे शिल्पा? आणि यांनी काही कोणाचं नुकसान नाही, कोणी मरणार नाही. त्याच्यामुळे उत्तराभिमुख तुम्ही तिजोरी जरूर ठेवा. उत्तरेला तोंड करून तुम्ही त्या तिजोरीमध्ये पैसे ठेवताना तुमचं तोंड दक्षिणेला होईल, तिजोरीचं तोंड उत्तरेला होईल. नक्कीच ही चर्चा आपल्याला अशी सुरू ठेवायची, पण एका छोट्याशा ब्रेकची वेळ झालेली आहे, त्यामुळे तुम्ही कुठेही जाऊ नका. तुमचे प्रश्न असतील तर नक्की विचारा, पण आता एका छोट्याशा ब्रेकची वेळ झालेली आहे. एक ब्रेक घ्या. सकाळ परिवाराने मात्र स्त्रियांची प्रतिष्ठा या सगळ्या प्रश्नांच्या मुळाशी जाण्याचा एक स्तुत्य उपक्रम आज इथं सुरू केलाय. विविध पक्षाचे नेत्यांचे विचार या ठिकाणी मांडले जावेत अशा प्रकारची भूमिका सकाळने घेतली, याबद्दलही त्यांचं मी अभिनंदन करतो. लाइट्स कैमरा ड्रामा. अरे बहू, बाबू मैं छोटा सा नन्हा सा प्यारा सा बच्चा हूँ. बाबू आपको समझ में नहीं आता, समझ में नहीं आता, समझ में नहीं आता. फुल बात. शाबाश, बिंदास, झकास, पंडू क्लास ड्रामेबाज. बच्चों की एक्टिंग का नेचुरल अंदाज. इंडियाज बेस्ट ड्रामेबाज 23 फरवरी से शनिवार और रविवार रात 9 बजे CTV पर. आलं कॉम्प्लान न्यूट्री ग्रो. 2 ते 6 वर्षांच्या मुलांना द्या हो. चे वाढवते प्रतिकारक शक्ती. मुले सुरक्षित राहती, वाढत राहती. तुम्ही माझ्या असहाय्यतेचा फायदा उठवताय. एक काम करा, बाहेर शोभा स्टोअर्स आहे, तिथे जाऊन सांगा की मला ते जेम्स सरप्राईज द्या ज्यामध्ये डॉक्टर पांडा आहे. यु नो दॅट्स नॉट पॉसिबल. यासाठीच तुम्ही एवढ्या दुरून आलात. अरे, एक आणखी डॉक्टर पांडा. पण एका डॉक्टर पांडासाठी 5-5 पांडा. इट्स क्रिमिनल. सोडा ना, त्या जो कलेक्ट करा, ते जास्त सोपं आहे. नाही, थांबा, वेट. नो वे फॉर टॉयज. कैडबरी जेम्स सरप्राइज रहा एजलेस. लाइट्स कैमरा ड्रामा. अरे बहू, बाबू
मैं एक छोटा सा नन्हा सा प्यारा सा बच्चा हूँ। एक बात बोलूं, आपको समझ में नहीं आता, समझ में नहीं आता, समझ में नहीं आता। फुल बात। शाबाश, बिंदास, झकास, पंडू क्लास ड्रामेबाज। बच्चों की एक्टिंग का नेचुरल अंदाज। इंडिया बेस्ट ड्रामेबाज 23 फरवरी से शनिवार और रविवार रात 9 बजे CTV पर। क्षण तुझा बोलतो, श्वासात हिम्मत भरतो, नशिबाची ही बाजी सूर्याला हो राजी, तोडली भीतीची पेढी न थांबतो चुकवतो सारं आकाश भर मनात, आकाश तू मापून घे, कोणाही विचार करतोस, पावलेही थांबवतोस, ध्येय मिळण्याआधी हरवून मिळवतो कधी, ठरवून मानून ध्येय घे खेचून, आकाश भर मनात, आकाश तू मापून घे. जीवन थोडं लाईट करे, हसणं थोडं ब्राईट करे, सनफीस्ट मारी लाईट. काय बालपण आठवलं वाटतं. आहे फायबर भरभरून, उत्तम गव्हाचे यात गुण, आरोग्याला ब्राईट करे. लाईट खा. उत्तम गव्हाचे तत्व असलेले आता जास्त फायबर युक्त सनफीस्ट मारी लाईट. लाइट्स, कैमरा, ड्रामा. राम राम. अरे बहू, बाबू, मैं एक छोटा सा नन्हा सा प्यारा सा बच्चा हूँ. एक बात बोलूं, आपको समझ में नहीं आता, समझ में नहीं आता, समझ में नहीं आता. फुल बात. शाबाश, बिंदास, झकास, पंडू क्लास ड्रामेबाज। बच्चों की एक्टिंग का नेचुरल अंदाज। इंडिया बेस्ट ड्रामेबाज 23 फरवरी से शनिवार और रविवार रात 9 बजे CTV पर। लेट्स गो. आलं कॉम्प्लान न्यूट्रिग्रो, 2 ते 6 वर्षांच्या मुलांना द्या हो. चे वाढवते प्रतिकारक शक्ती, मुले सुरक्षित राहती, वाढत राहती. जीवन थोडं लाईट करे, हसणं थोडं ब्राईट करे, सनफीस्ट मारी लाईट. काय बालपण आठवलं वाटतं. आहे फायबर भरभरून, उत्तम गव्हाचे यात गुण, आरोग्याला ब्राईट करे. लाईट खा. उत्तम गव्हाचे तत्व असलेले आता जास्त फायबर युक्त सनफीस्ट मारी लाईट. महाराष्ट्र कॉलिंग मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपल्याला फोन येत आहेत, खूप सारे फोन येत आहेत. त्यातला एक फोन घेऊयात. रत्नागिरीवरनं फोन येतोय. विचारा सर तुमचा प्रश्न. तुमच्या टीव्हीचा आवाज थोडा कमी करून मग तुमचा प्रश्न विचारा प्लीज. हॅलो. हा बोला. हा बोला. नमस्कार. हा, मी रत्नागिरी विजय रकाळे बोलतोय. हा मी आता भाड्याच्या खोलीत राहतोय. हा तिथं दोन उत्तरेला आहे. बर. आणि गेट आहे ते पूर्वेला आहे. काय पूर्वेला आहे? मेन जी आत येते ती बर. आहे ना, ती पूर्व दिशेला आहे. बर बर ठीक आहे. हा आणि घराचा दरवाजा उत्तरेला आहे. छान. बर. तुम्ही आज 2 वर्ष तिथे राहतो ना, मला कशालाच काही पैसा शिल्लक दिसत नाही, काही नाही. स्वयंपाक करताना तोंड कुठं होतं? खर्चच होत जातो. पैसे आले की त्यांना पाठी उठून खर्चच होत जातो. घरात शिल्लक काही अजिबात नाही. विजयराव, स्वयंपाक करताना तोंड कुठं करतात वहिनी घरातल्या आई वर? स्वयंपाक करताना तोंड कुठं होतं? स्वयंपाक करताना पश्चिमेला तोंड असतं. बर. नाही, दक्षिणेला. दक्षिणेला? दक्षिणेला होतं का पश्चिमेला होतं? हो, दक्षिणेला तोंड होतं. कुठे म्हणतात? दक्षिणेला होतं. बर दक्षिणेला. बर बर. विजयराव, तुम्ही काय नाही, दक्षिणेला तोंड असतं. बर बरं. विजयराव, काम काय करता तुम्ही? मी आता ड्रायव्हिंग करतो. ड्रायव्हिंग करता. व्यसन बिसन नाही ना काही तुम्हाला? नाही नाही, काही नाही. हा, मग ठीक आहे. ठीक आहे. गंमत अशी आहे की बऱ्याच वेळा खर्च हे फालतू फापट पसाराच होत असतो आणि आपल्या लक्षात येत नाही. कधी कधी नकळत अशा वस्तू घरात आणल्या जातात की ज्या गरजेच्या नाहीयेत.
कधी कधी ते मॉल संस्कृती तर इतकी बेकार झाली, बायकांना गरज नसताना बायका घरामध्ये एवढं वरून ठेवतात आणि त्याचा कधीच उपयोग होत नाही. कित्येकदा खाऊ सुद्धा एवढा आणला जातो की तो वाया जातो पण खाल्ला जात नाही. यांच्या बाबतीमध्ये एक रत्नागिरीहून फोन होता. विजयरावांच्या बाबतीत एक गंमत अशी आहे की जरी भाड्याचं घर असलं आणि तुमचं मुख्य दरवाजा उत्तराभिमुख आहे, तो खूप चांगला आहे, पैसा येतोय पण टिकत नाही असं तुम्ही म्हणताय. याला एक कारण असं असू शकतं की एकतर उत्तर आणि दक्षिणेला तोंड करून स्वयंपाक करणं खरोखरीच अयोग्य सांगितलं नाही. जर तुम्ही दक्षिणेला तोंड करून स्वयंपाक करत असाल तर घरामध्ये आजारपणावर खर्च होतो, अचानक काही ना काहीतरी खर्च उद्भवतात, उपटतात आणि आपला पैसा वाया जातो. उत्तरेला तोंड करून स्वयंपाक करणं, दक्षिणेला तोंड करून स्वयंपाक करणं, या दोन्ही गोष्टी शास्त्रकारांनी पैसा नष्ट करणाऱ्या किंवा कुबेराला जाळून स्वयंपाक केला जातो अशा म्हणून सांगितलेल्या आहेत. आणि त्यासाठी तुम्ही पूर्वेला तोंड करून जर स्वयंपाक जर करता आला तुम्हाला तर ते फार बरं होईल. पण एक लक्षात घ्या की मी तुम्हाला सांगितलं की पूर्व किंवा पश्चिमेला तोंड करून स्वयंपाक चालेल आणि तिथे जर वर भांड्याची रॅक असेल तर वहिनी साडी ती ताट काढताना साडी धरेल तेवढी काळजी घ्या की ज्या ठिकाणी तुम्ही पूर्वेला तोंड करून गॅस ठेवणार आहात तिथं कोणचीही रॅक वगैरे ठेवू नका, ती पूर्ण भिंत प्लेन ठेवा आणि पूर्वेला किंवा पश्चिमेला तोंड करून स्वयंपाक करायला सुरुवात करा. घरामध्ये तुम्हाला फरक वाटेल. याशिवाय तुम्ही एक काम करा, तुमच्या घरामध्ये तुम्ही जिथं पैसे ठेवता त्या ठिकाणी फक्त 21 लवंगा कागदाच्या नोटेच्या कागदाच्या पुडीत, म्हणजे नोटीचा जो कागद असतो त्या कागदाच्या पुडीमध्ये, म्हणजे नोटीत थोडक्यात नोटेमध्ये घडी घालून थोडक्यात पुडी बांधून 11 लवंगा नोटेच्या पुडीत पैशाच्या पाकिटात किंवा पैशाच्या कपाटात ठेवून पहा, मला अनुभव सांगा. नक्कीच आपल्याला आणखी तुम्ही एक सांगू फोन का येतोय. फोन अगं एवढे येतात शिल्पा. माझी एक विनंती सगळ्या मंडळींना आहे की तुम्ही हा कार्यक्रम झाल्यानंतर मला फोन करता, पण हे जे काही फोन आहेत ना याच्यावरती मी तुमच्या प्रत्येकाशी बोलणं खरोखरीच अवघड आहे. त्यामुळे तुम्ही ती अपेक्षा ठेवू नका. आणि ज्यांना मला भेटायचंय ते म्हणतात की तुमची भेट मिळत नाही, वेळ मिळत नाही. आता मला सांगा, हजारो लोक सगळ्या ठिकाणाहून माझ्याकडे येतात. गेल्या 25-30 वर्षापासून मी ज्योतिष वास्तुविषयक प्रॅक्टिस करतो. माझा फार मोठा लोकसंग्रह आहे. कदाचित मला तुम्हाला पटकन भेटता आलं नाही तर नाराज व्हायचं काही कारण नाही, माझी पुस्तकं आहेत त्यासाठी. त्यामुळे प्रत्येकाला फोनवरती खरोखरीच उत्तर देणं अवघड आहे, मी देऊ शकत नाही. यासाठी तुम्ही माझा आनंदीवास्तुरेडिओ.net ऐकू शकता. आपला साम टीव्हीचा कार्यक्रम नित्य नियमाने चालू आहे. याशिवाय तुम्ही मला मेल करू शकता, तुमचे प्रश्न मेलवरती पाठवू शकता. पण मेलवरती धमक्या देऊ नका, उत्तर द्या 10 दिवसात, उत्तर द्या 5 दिवसात, असं नका म्हणू. प्लीज अतिशय प्रेमाने तुम्ही तो मेल पाठवा. तुम्हाला लगेच जरी उत्तर नाही मिळालं तरी 1-2 महिन्यामध्ये 15-20 दिवसामध्ये उत्तर द्यायची व्यवस्था होईल. नक्कीच. आता एक छोटाशा ब्रेकची वेळ झाली, म्हणजे मला तसं वाटतं की फक्त ब्रेक आणि फोन, ब्रेक आणि फोन. आणखी तुमचे प्रश्न असतील तर खरंच तुम्ही आम्हाला फोन करा. पण आता एक ब्रेकची वेळ झालेली आहे, त्याच्यानंतर नक्की फोन करा. तुम्ही माझ्या असहाय्यतेचा फायदा उठवताय. एक काम करा, बाहेर शोभा स्टोअर्स आहे, तिथे जाऊन सांगा की मला ते जेम्स सरप्राईज द्या ज्यामध्ये डॉक्टर पांडा आहे. यु नो दॅट्स नॉट पॉसिबल. यासाठीच तुम्ही एवढ्या दुरून आलात. अरे एक आणखी डॉक्टर पांडा. पण एका डॉक्टर पांडासाठी 5-5 पांडा, इट्स क्रिमिनल. सोडा ना, त्या जो कलेक्ट करा ते जास्त सोपं आहे. नाही थांबा, वेट. नो वे फॉर टॉयज. कैडबरी जेम्स सरप्राइज रहा एजलेस. लाइट्स, कैमरा, ड्रामा. राम राम. अरे बहू, बाबू मैं छोटा सा, नन्हा सा, प्यारा सा बच्चा हूँ. बाबू आपको समझ में नहीं आता, समझ में नहीं आता, समझ में नहीं आता. फुल बात. शाबाश, बिंदास, झकास, बंडू, क्लास ड्रामेबाज. बच्चों की एक्टिंग का नेचुरल अंदाज. इंडियाज बेस्ट ड्रामेबाज 23 फरवरी से शनिवार और रविवार रात 9 बजे CTV पर. क्षण तुझा बोलतो, श्वासात हिम्मत भरतो, नशिबाची ही बाजी, सूर्याला हो राजी, तोडली भीतीची पेढी, न थांबतो चुकवतो सारं, आकाश भर मनात, आकाश तू मापून घे, कोणाही विचार करतोस, पावलेही थांबवतोस, ध्येय मिळण्याआधी हरवून मिळवतो कधी, ठरवून मानून ध्येय गेट वेचून, आकाश भर मनात, आकाश तू मापून घे.
श्वास घे झेप घे श्वास घे झेप घे. माझी नात म्हणते उन्हाळ्यात फॉरेनला जाऊया. मला काय वाटतंय, जो बघायला सगळं जग आसुसलेलं असतं तो आपला भारत पाहना आधी. आपल्याकडचं सृष्टी सौंदर्य, परंपरा, संस्कृती याची आधी ओळख करून घ्या, मग खुशाल जा ना जगाच्या सफरीवर. खरंय, आपला देश पहा आपल्या माणसांसोबत. केसरी हिमालय उत्सव, केसरी सोबत. जीवन थोडं लाईट करे, हसणं थोडं ब्राईट करे, सनफीस्ट मारी लाईट. काय बालपण आठवलं वाटतं. आहे फायबर भरभरून, उत्तम गव्हाचे यात गुण, आरोग्याला राईट करी. लाईट खा. उत्तम गव्हाचे तत्व असलेले आता जास्त फायबर युक्त सनफीस्ट मारी लाईट. हा क्षण तो झोपतो, श्वासात हिम्मत भरतो, नशिबाची ही बाजी, सूर्याला हो राजी, तोडली भीतीची पेढी, न थांबतो चुकवतो सारं, आकाश भर मना, आकाश तू मापून घे, कोणाही विचार करतोस, पावलेही थांबवतोस, ध्येय मिळण्याआधी हरवून मिळवतो कधी, ठरवून मानून ध्येय घे ठेचून, आकाश भर मना, आकाश तू मापून घे. लाइट्स कैमरा ड्रामा. अरे बहू, बाबू मैं छोटा सा नन्हा सा प्यारा सा बच्चा हूँ. बाबू आपको समझ में नहीं आता, समझ में नहीं आता, समझ में नहीं आता. फुल बात. शाबाश, बिंदास, झकास, बंदू, क्लास ड्रामेबाज. बच्चों की एक्टिंग का नेचुरल अंदाज. इंडियाज बेस्ट ड्रामेबाज 23 फरवरी से शनिवार और रविवार रात 9 बजे CTV पर. आलं कॉम्प्लान न्यूट्री ग्रो. 2 ते 6 वर्षांच्या मुलांना द्या हो. चे वाढवते प्रतिकारक शक्ती. मुले सुरक्षित राहती, वाढत राहती. साम संजीवनी मध्ये वातव्याधी सायटिका या विषयावर डॉक्टर मालविका तांबे यांचं मार्गदर्शन. याबाबत आपल्या काही शंका आणि प्रश्नांच्या उत्तरासाठी जरूर संपर्क करा. दूरध्वनी क्रमांक 022 6684 3333. वेळ उद्या दुपारी 4:30 वाजता, फक्त साम टीव्हीवर. सहप्रायोजक वैद्य पाटणकर आयुर्वेदिक काढा. महाराष्ट्र कॉलिंग मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपल्याला नाशिकवरनं फोन येतोय नेहा परब यांचा. नेहा, आपला प्रश्न विचारा. मी सर्व्हिस करते. माझा प्लॉट आहे दक्षिणमुखी आणि घराचं तोंड आहे पूर्वेकडे आहे, पूर्व आग्नेयेकडे. पण मला पैशाचं हे दोन्ही आम्ही सर्व्हिस करत असल्यामुळे पैसा चांगला आहे, पण इतकी क्षुल्लक कारणं तयार होतात आणि त्याला फाटे फुटतात आणि सर्व्हिस मध्ये मला इतकी अडचणी येत आहेत 2 वर्षापासून की मी आणि माझा मुलगा दोघंही ह्या गोष्टीला फेस करतोय. मला तुमची जन्मतारीख सांगा बरं. माझी 3 ऑगस्ट 1967. आणि जन्मवेळ? जन्मवेळ 11:35 आणि हे आहे ठिकाणी मुंबई बोरिवली. मिथुन रास आहे तुमची? हो, मिथुन रास. गुरुवारचा जन्म आहे. गुरुवारचा जन्म आहे. हे पहा, तुम्हाला आता शनीची महादशा सुरू आहे. मिथुन रास आहे, शनीची महादशा सुरू आहे. साधारणपणे 10/10/2009 10/10/2009 ते 16/4/2013 16/4/2013 पर्यंत शनी अंतर्गत मंगळ राहू अंतर्दशा आहेत. त्यामुळे कदाचित तुम्हाला अशा पद्धतीचा मानसिक त्रास किंवा तुमच्या सहकाऱ्यांकडून कामाच्या ठिकाणी त्रास होण्याची शक्यता आहे. यासाठी तुम्ही श्री शनी महाराजांची उपासना केली पाहिजे. एकंदरीत तुमच्या जन्मतारखेची जर कॅल्क्युलेशन केलं, तुमची रास वगैरे जर बघितली आणि सध्याची स्थिती बघितली, तर यासाठी तुम्ही शनी उपासना करू शकता किंवा तुम्ही राहूचा कोणताही मंत्र जो कोणत्याही पंचांगात असतो किंवा सरळ ओम रम राहवे नमः या मंत्राचा जप तुम्ही रोज 108 वेळा सुरू करा. मला चांगला अनुभव आलेला जरूर कळवा. याशिवाय तुम्ही 1 तांब्यावर दूध गुरुवारच्या दिवशी जर तुम्ही नदी पात्रात फक्त तांब्यावर दूध
छोटा तांब्या, त्यापेक्षा ते गरिबाला पाजणं खरं तर उपयुक्त ठरतं, कारण आपली संस्कृती ही खूप सहिष्णू आहे. त्यामुळे शास्त्रकार सांगतात म्हणून तुम्ही फक्त छोटा जो गडू असतो चांदीचा त्याच्यात दूध भरून तुम्ही नदीमध्ये होता आणि तांब्यावर दूध कुठल्या तरी एखाद्या गरिबाला पाजा. मला अनुभव सांगा, चांगला अनुभव येईल. नक्कीच सर. मला एक छोटासा प्रश्न विचारायचा आहे की लक्ष्मी प्राप्तीसाठी म्हणजे धनप्राप्तीसाठी आपण मंदिरात आपल्या लक्ष्मी ठेवू शकतो का? आणि देवघरामध्ये आणि तिचं बसण्याचं म्हणजे कसं, ती उभी असावी का बसलेली असावी, त्याच्या बाबतीत खूप शंका आहे लोकांना. तर त्या बाबतीत खूप प्रश्न आहेत. हे तुला गंमत सांगतो की कितीतरी एपिसोड केले तरी पूर्ण होणार नाही, पण गंमत अशी आहे की कोणतीही लक्ष्मी स्थिरावलेली असावी. मुळातच लक्ष्मीला आपण नेहमी चंचल म्हणतो की ती चंचल एका जागेवर राहत नाही. उभी असेल तर आपण म्हणतो की उभा माणूस पटकन निघून जातो, हे लॉजिक आहे. बसलेल्या माणसाला थोडं जायला वेळ लागतो. आता हे किती तुम्ही लॉजिकली घेता त्याच्यावर आहे, पण मला असं वाटतं की स्थिरावली, बसली, स्थानापन्न झाली, आरामात आहे, किती छान वाटतं. उभी आहे, ताटकळली आहे, कसं वाटतं कानाला. म्हणजे थोडक्यात तुम्ही कोणचीही देवता ही बसलेली, आता तुम्ही दत्त बसलेला म्हणाल तर मिळणार नाही, पांडुरंग बसलेला मिळणार नाही, पण लक्ष्मीच्या बाबतीत मात्र तुम्ही बसलेली लक्ष्मी, कमळावर बसलेली लक्ष्मी जर ठेवलीत तर त्याचा अनुभव येईल. पण जर उभी लक्ष्मी असेल तर मात्र तुम्ही ती तांदुळामध्ये कमरेपर्यंत भरून ठेवा किंवा ती देऊन बसलेली दुसरी लक्ष्मी तुम्ही घेऊ शकता. नक्कीच सर. आपल्या कार्यक्रमाची वेळ झालेली आहे आणि वास्तुशास्त्र आणि पैसा वास्तुशास्त्र आणि पैसा या विषयावरती आपण बरीच चर्चा केली, बरेच एपिसोड्स केलेले आहेत, पण लोकांचे प्रश्न काही संपत नाही. तर तुम्ही नक्की मेल करू शकता, कारण की वास्तुशास्त्र आणि पैसा हा विषय आज आपण इथेच थांबवतोय. पण 5 मार्चला खास लोकांच्या मागणीसाठी सरांनी वास्तुशास्त्र आणि विवाहपूर्वीच्या आणि नंतरच्या समस्या हा विषय असणार आहे 5 मार्चला. तुमचे तेव्हा काही प्रश्न असतील तर नक्की फोन करा, सर नक्कीच मार्गदर्शन करतील, अगदी योग्य प्रकारे मार्गदर्शन करतील. महाराष्ट्र कॉलिंग मध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम टीव्ही. तुम्हाला असं सौंदर्य हवंय का ज्यामुळे सगळे तुमचे दिवाणे होतील? हे तुमचं स्वप्न आहे का की तुमच्या फेवरेट हिरो प्रमाणे तुमचा एक बॉयफ्रेंड असेल? तुमची अशी इच्छा आहे का की तुमचा हस्बंड आयुष्यभर तुमच्यावर लट्टू राहावा? मित्रहो, असे अनेक प्रश्न आहेत. आपण जाणून घेऊया या लोकांकडून. तुमच्या सावळ्या रंगामुळे तुमच्यामध्ये काही कॉम्प्लेक्स किंवा आत्मविश्वासाची कमी आहे असं वाटतं का? जेव्हा मी कोणाला काही सांगू इच्छिते तेव्हा कोणी लक्षच देत नाही, जसं काही मला काही किंमतच नाही. आणि मुलांकडूनही अटेन्शन मिळत नाही, तेव्हा कॉन्फिडन्सही वाटत नाही मला. आणि फ्रँकली सांगायचं तर मी गोरी आणि अट्रॅक्टिव्ह बनू इच्छिते. मी मुलींच्या सगळ्या फेअरनेस क्रीम लावून पाहिल्या, पण काही उपयोगच झाला नाही मला. डार्क सर्कलसाठी, रिंकल्ससाठी प्रत्येक बाईची इच्छा असेल की अशी कोणती तरी क्रीम असावी ज्याचा इफेक्ट लवकर व्हावा. मला तर वाटतं मी इतकं गोरं व्हावं की माझ्या हस्बंडने फक्त माझ्याचकडे पाहावं, दुसऱ्या कोणाकडे नाही. खरंच असं एखादं प्रोडक्ट आहे जे मला एकदम गोरं बनवू शकेल? मोत्यांप्रमाणे शुभ्र गोरं मुलायम शरीर नजरेसमोर येईल तेव्हा वाटेल पौर्णिमेचा चंद्र उगवला. Fair Look, the complete fairness solution for your skin. सुरक्षित, नैसर्गिक, परिणामकारक गोरेपणा, आयुर्वेदिक फेअर लुक. जवां दिल बरसे प्यार, फेयर लुक से जब आए बहार, जीत है पक्की अपनी यार, फेयर लुक ने दिया चेहरा निखार, लाइफ है जीनी एक बार, फेयर लुक हासिल कर लो यार, फेयर लुक दिलाए गोरा निखार, फेयर लुक बरसाए प्यार. गुलाबाच्या पाकळ्यांपेक्षाही नाजूक, मुलायम आणि गुलाबी गोरी सुंदरता मिळवण्याचं स्वप्न कोण नाही पाहत? तुम्हीही नक्कीच पाहिलं असेल. गुड न्यूज, आता तुमचं हे स्वप्न खरं होणार आहे, कारण आम्ही तुमच्यासाठी आणलंय एक असं ब्युटी प्रॉडक्ट जे सुंदरतेसाठी एक वरदान आहे. विश्वास ठेवा, काही स्वप्न खरी सुद्धा होतात, पण स्वप्न तेच पूर्ण होतात जे खरी करण्यासाठी करावा लागतो एक योग्य प्रयत्न, एक योग्य नवीन प्रयत्न. तुम्हाला मिळवायचा आहे का गोरा सुंदर चेहरा ज्याचं आकर्षण वाटून सगळे तुमचे दिवाणे बनतील? जर हो तर आता हे करणं शक्य आहे. तुमच्या चेहऱ्यात एक अद्भुत उजळपणा येऊ शकतो.
गरज आहे ती प्रयत्न करण्याची, एका योग्य नवीन प्रयत्नाची. आमचा युनिक आयुर्वेदिक फॉर्म्युला फेअर लुक वापरण्याची. फेअर लुकच्या वापराने इम्प्रूव्हिंग लुकचं नवीन यश देईल तुम्हाला एक नवीन सुंदर चेहरा, जो बदलून टाकेल तुमचं संपूर्ण आयुष्य. फेअर लुक बदलेल, लाईफ बदलेल. फक्त चेहराच नाही तर तुमचे हात, पाय, मान म्हणजे संपूर्ण शरीर आता गोरं होईल फेअर लुक मुळे. उत्तम नैसर्गिक हर्ब्स युक्त फेअर लुक सावळेपणा, सुरकुत्या, पिंपल्स, डाग इत्यादींचा नाश करून संपूर्ण शरीराला उजळून टाकतं. आधी मी माझ्या सावळेपणामुळे खूपच त्रासलेले होते. माझ्या सावळेपणामुळे मी कोणत्याही एअरलाइन्सच्या इंटरव्ह्यूला जायचे, तिथे रिजेक्शन व्हायचं. पण फेअर लुकच्या वापराने माझा सावळा रंग गोऱ्या रंगात बदलायला लागला. माझ्या चेहऱ्याचा ग्लो परत मिळाला. आज मी एका इंटरनॅशनल एअरलाइनची एअर होस्टेस आहे आणि 1 लाख रुपये माझी सॅलरी आहे. थँक्स टू फेअर लुक मला गोरी पर्सनॅलिटी मिळाली आणि माझं ड्रीम लाईफ जगण्याची संधी मिळाली. फेअर लुक मुळे तुम्ही काही आठवड्यातच गोरे होऊन तुम्ही जगू शकता तुमच्या स्वप्नातल्या जगात. फेअर लुक कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यात येतं आणि त्याचं आयुष्य यश आणि आनंदानं भरून टाकतं. फेअर लुक लावण्याआधी माझा चेहरा खूप काळा होता. फेअर लुक लावल्यानंतर मला खरंच विश्वास नाही झाला की माझा फेस इतका क्लिअर झाला. किती गोरा झालोय मी.